नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू सापडली आहे, त्यामुळे खळबळ माजली होती। थर्माकोलच्याच एका बॉक्समध्ये बॅटरीसह इलेक्ट्रिक बटन आढळून आलं। त्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथकानं तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची तपासणी सुद्धा केलेली आहे। आता या तपासानंतर कार्यक्रमामध्ये फोडले जाणारे रंगीबेरंगी फटाके असल्याचं आढळलेलं आहे। हे असंच निष्पन्न झाले तेव्हा नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे। आम्ही बीडीडीएसला कळवलं, कंट्रोलला कळवलं, वरिष्ठांना कळवलं। पुढचे 7 ते 8 मिनिटांमध्ये बीडीडीएसचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असता तपासणी ते एक फटाक्याचा बॉक्स होता। फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या, 2 बॅटऱ्या होत्या आणि ते कोणतरी बर्थडेसाठी वापरतात तर तो सगळे ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे। अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्ब सदृश्य वस्तू वगैरे आहे, तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।